आता सगळीकडे असं चालू आहे की आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, तर ती मराठी तुम्हाला यायलाच पाहिजे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रात राहतोय तर तुम्हाला मराठी आली पाहिजे. मला हे म्हणायचंय की तुम्ही गुजरातला राहत असाल तर तुम्हाला गुजराती आली पाहिजे, तुम्ही तामिळला राहत असेल तर तुम्हाला तेलुगू आली पाहिजे, तुम्हाला कर्नाटक राहत असेल तर कन्नडी आली पाहिजे. तुम्ही ज्या राज्यात राहत असाल त्या राज्याचा मान सन्मान तुम्हाला राखला पाहिजे. पण तुम्हाला काय वाटतं, मराठी माणसं मराठ्या माणसाला सपोर्ट करतात की करत नाही? पण मराठी माणसांनी अजूनपर्यंत बिझनेस का सुरू नाही केला, की करतात. त्याला सपोर्ट केला जातो की नाही जात? एखाद्या शाळेत जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी इंग्लिश मीडियम असेल किंवा दुसरं कुठलं मीडियम असेल, लाखो रुपये डोनेशन लागतं पहिलं मुलाला, तरी पण त्या ठिकाणी सीट मिळत नाहीत. अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शाळेच्या भूखंडावरती तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प उभं केलं. आज त्यांच्यावरती 13/2 नोटीस ही त्या ठिकाणी याला टर्मिनल केलंय, 17 बिल्डरला. याच्यामध्ये हे स्वतः अडकलेले आहेत ह्या भ्रष्टाचारामध्ये आणि लोकांना त्या ठिकाणी बेघर करून आज ते ट्रान्झिट कॅम्प देखील खाली करायची वेळ आली. प्रत्येक वर्षाला फक्त यांच्या डोक्यामध्ये एकच होतं, पाऊस आला की त्याच्या अगोदर खड्डे बुजवायचं टेंडर काढायचं, 3,000 कोटी 4,000 कोटींचं टेंडर काढायचं. ते पैसे फक्त थातूर मातूर ते खड्डे कुठेतरी बुजवायचे, हजारो खड्डे दाखवायचे, शेकडो खड्डे बुजवायचे त्या पाण्यामध्ये आणि तेच पैसे फक्त घरी घेऊन जायचे. याच्या पलीकडे यांनी काही केलेलं नाही. म्हणून मुंबईचे रस्ते आणि खड्ड्यात हा आजपर्यंत लाखो लोकांचे जीव त्याच्यामध्ये गेलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. RTDच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर आपण सुरुवात करूया तुमच्या पॉडकास्ट मधून. तुमच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही तुमचं बालपण तिकडे कसं गेलं, किंवा तुमच्या कुटुंबात तुमचा कोणता व्यवसाय होता, तर त्याचा तुमचा संघर्ष तुम्ही सांगा. प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये त्या ठिकाणी माझा जन्म झाला, घोडेगाव या ठिकाणी, पुणे जिल्ह्यामध्ये. आणि माझं 1ली ते 10वी शिक्षण हे घोडेगावमध्ये त्या ठिकाणी झालं. आणि नंतर 10वी नंतर मग मी मुंबईमध्ये आलो. 2000 साली मी मुंबई शहरामध्ये प्रथम आलो. आणि त्या सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नव्हत्या. त्या ठिकाणी 5-5 किलोमीटर आपण शाळेमध्ये चालत जायचो. आणि नंतर मुंबईमध्ये आल्यानंतर फोन कानाला कसे लावायचे ते माहिती नव्हतं, हिंदी बोलता येत नव्हतं, लँग्वेजचे प्रॉब्लेम होते. आणि कसा प्रवास करायचा ह्या मोठ्या शहरामध्ये ते देखील माहिती नव्हतं. ज्या वेळेला मी प्रथम नवीन पॉईंट सारख्या ठिकाणी कामाला लागलो, त्यावेळेला मोठ्या भावाने मला 3 दिवस मला घाटकोपरपर्यंत दाखवलं कसं जायचं कसं यायचं. आणि मग तिथे पिऊन म्हणून जॉब मी त्या ठिकाणी पहिला स्टार्ट केला, ऑफिस बॉय म्हणून. आणि ऑफिस बॉय म्हणून पिऊनमध्ये जॉब स्टार्ट करत असताना काहीच कळत नव्हतं. म्हणजे असं लँडलाईनवरती आपण जर त्या ठिकाणी हे असायचं तर एकदा आपण एखादा फोन जर ट्रान्सफर करायचं म्हटलं तर तो फोन मी दाबून टाकायचो आणि तो फोन कट होऊन जायचा, कारण त्यावेळेला 16 रुपये इन्कमिंगला सुद्धा पैसे लागायचे. तर त्यावेळेला असे ते बॉस असतील ते देखील शिव्या द्यायचे की यार किसको लाके बिठाया इधर. एक वेळेचा किस्सा असा आहे माझा की जो बॉस होते ते म्हणजे एकदम त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस होता, शामरॉक इंटरनॅशनल म्हणून. आणि मेकर चेंबर 5 नरवण पॉईंटला त्यांचं ऑफिस होतं, बाजूला बॉबी देओलचं ऑफिस होतं. तिथे त्यांनी मला एकदा खालून स्टेटस हॉटेल आहे तिथून मला पावभाजी आणायला सांगितली. पावभाजी हा प्रकारच मला माहिती नव्हता. मला गावी फक्त भजीपाव वगैरे हे प्रकार माहिती होते. तर मी खाली गेलो आणि त्या गाडीवरनं 20 रुपयाचे भजीपाव घेतले आणि ते भजीपाव नेऊन त्यांच्यासमोर ठेवले. तर त्यांनी प्रचंड बोलले, किसको लाके उठा के लाया है तुमने इधर. पण तुम्हाला एक अभिमानाने सांगतो की त्या ऑफिसमध्ये कमीत कमी 7 ते 8 ऑफिस बॉय होते. पण 3 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण ऑफिस बॉय ते माझ्या हाताखाली काम करत होते. म्हणजे प्रचंड मेहनत. म्हणजे की सकाळी जर तुम्ही ऑफिस एखादा खोलायला मुलगा असायचा तो 9-9:30 यायचा. ते ऑफिसर पहिले अगोदर येऊन बसायचे 9 वाजता. तर मी त्यांच्या अगोदर 8 वाजता त्यांची बॅग उचलायला तिथे हजर असायचो. नंतर मग ऑफिसच्या चाव्या माझ्या हातामध्ये आणि पूर्ण ऑफिसचं हे मी हातामध्ये घेतलं. तर असं करत आपण पुढे प्रवास तो माझा चालू झाला.
तुमची पहिल्याची पिढी किंवा आजी आजोबा कोण राजकारणामध्ये होते? नाही, नाही. माझा 7 पिढ्यांमध्ये काही राजकारणाशी संबंध नाही. कोणीही राजकारणामध्ये त्या ठिकाणी नव्हतं. कारण आम्ही गरीब कुटुंबात त्या ठिकाणी जन्म झाला माझा. माझे वडील हे मुंबईला होते. आई वगैरे गावी असायची. वडील हे पोर्टर्सला हातगाड्या ओढायचे. त्यांनी 15 वर्ष मुंबईमध्ये हातगाड्या ओढून आपलं जीवन हे केलं आणि आम्हाला मुलांना 4 मुलांना वाढवलं. शिक्षण वगैरे चांगलं दिलं. त्यांचे कडक होते म्हणजे ते आहेत गावी असतात. परंतु त्यांनी ह्या सर्व कष्ट करून त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या मार्गावरती नेण्याचं काम केलं. कारण ते कडक स्वभावाचे आहेत. तुमच्या बालपणाचे असा जो किस्सा जो तुम्हाला आज सांगायचा असेल? बालपण असं गेलं की ते एकदम कडाकापारीतच गेलं. म्हणजे आमच्याकडे जनावरं होती, गाई, म्हशी वगैरे. तर त्या आम्ही जंगलात घेऊन जायचो सकाळी. म्हणजे शाळेत जरी जायचंय, 10 वाजताची शाळा आहे, तर पहिलं 9 वाजता ती सर्व जनावरं घ्यायची, ती डोंगरात घेऊन जायची, जंगलात सोडायची, चारा घालायचा त्यांना आणि मग पळत यायचं. पटकन ते दप्तर म्हणजे पिशवी असायची, तेव्हा बॅग पण नव्हत्या. ते पिशवी वगैरे घेऊन पटकन जायचं शाळेमध्ये. म्हणजे किस्से असे आहेत की त्यावेळेला टीचर असतील, मग त्यांना झाडावरची बोरं घेऊन जा, शेंगा घेऊन जा, असं असं सगळं ते प्रकार अतिशय छानपणे ते बालपण गेलं. तेव्हा मोबाईल नव्हते, काही नव्हते, इंटरनेट नव्हतं, टीव्ही नव्हता. त्यामुळे तो जो हे होता तो पूर्ण असा याच्यामध्ये खेळामध्ये याच्यामध्ये तो पूर्ण हे ते बालपण माझं संपूर्ण गेलेलं आहे. लहान वयात असं कधी वाटलं की आज इथे येऊन मी राजकारणामध्ये जाईल? नाही, मला कधीच वाटलं नव्हतं. कारण मी ज्या वेळेला मुंबईला आलो, माझं म्हणजे मी परमेश्वराचे आभार मानेल, की मी ज्या वेळेला मुंबईमध्ये आलो, भले मी ऑफिस बॉयचा जॉब केला, परंतु मी अशा ठिकाणी केला, की ज्या ठिकाणी सर्व म्हणजे चांगल्या लेवलची लोकं नरवीण पॉईंट सारख्या ठिकाणी राहतात. तर त्या ठिकाणी मी तो जॉब केला. त्यामुळे त्यांचं लाईफस्टाईल मी पाहिलं, की हे कसे राहतायत, कसे बोलतायत, कसा बिझनेस करतायत, हे सर्व मी पाहिल्यानंतर माझ्या पण डोक्यातच एक प्रतिमा फिट झाली होती, की नाही मला पण असं काहीतरी करायचंय. त्यामुळे तिथून पुढे प्रचंड मेहनतीवरती जोर दिला आणि प्रामाणिकपणा हा अंगामध्ये होता. त्यामुळे पुढे आपण तसं करत आलो. मग शाळेत असताना असा कोणता तुमचा छंद किंवा काय आहे जे तुम्हाला आज राजकारणामध्ये उपयोगी पडतं? शाळेत असताना माझं खेळाडू वृत्ती होती. त्यावेळेला म्हणजे तुम्ही एक 5वी पासून 4थी पासून माझे 10वी पर्यंत माझ्याकडे एवढे सर्टिफिकेट असतील. प्रत्येक वेळेला खो खो असेल, कबड्डी असेल, तुमचं भालाफेक असेल, गोळाफेक असेल, ह्या सर्व गोष्टींमध्ये मी वर्गाचा कॅप्टन असायचा. अभ्यासात तेवढा हुशार नव्हतो मी, पण खेळामध्ये अतिशय प्रचंड त्यामध्ये हे होतं. म्हणजे राज्यस्तरीय कबड्डी मी खेळलेलो त्या ठिकाणी आहे. तेव्हा प्रो कबड्डी वगैरे काही नव्हतं. तेव्हा जर प्रो कबड्डी वगैरे असतं तर मी एक चांगला कबड्डी प्लेअर त्या ठिकाणी झालो असतो. मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे, पण तरी इथे सुविधा बरोबर नाहीत. कसं झालंय की ज्या नेत्यांच्या हातामध्ये की ज्या कुटुंबाच्या हातामध्ये ही राजधानी होती, आज मुंबई म्हटलं तर जगाची आपल्या देशाची आर्थिक राजधानी तर आहेच आहे, परंतु संपूर्ण जगाला मुंबईचं अट्रॅक्शन आहे. आणि एखाद्या राज्याचं जेवढं बजेट नाहीये, केरळासारख्या राज्याचं 40-50 हजार करोडचं बजेट, आता आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचं 80-90 हजार करोडचं बजेट आहे. आणि ह्या 80-90 हजार करोडच्या शहरामध्ये आपण जर लोक पाहिलं तर किड्या मुंग्यांसारखी राहतायत. काय अवस्था आहे आज? आज हे जगाच्या पाठीवर जे अट्रॅक्शन असणारं शहर आहे, आज प्रचंड जगामध्ये सर्वात 1 नंबरला शहर पाहिजे होतं. असं तर 1 नंबरला आहेच ते, परंतु ज्या सुविधा पाहिजे होत्या, ज्या मूलभूत सुविधा पाहिजे होत्या, अजूनही तुम्ही पाहिलं तर महानगरपालिका त्याच गोष्टींवरती राजकारण आहे. त्याच गोष्टींवरती आपण पाणी असेल, रस्ते असेल, गटर असेल, टॉयलेट असेल, ह्या भोवती ते राजकारण फिरतंय. याच्या मागे ह्या लोकांचं दूरदृष्टी नव्हती. त्यामुळे ह्या शहराचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे आणि पूर्ण हे बजबजलेलं शहर झालेलं आहे. त्याची कॅपॅसिटी संपली आहे ह्या शहराची. एखाद्या गोष्टीची कॅपॅसिटी असते. एक 10x10चा रूम जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये माणसं बसणारी, झोपणारी 4 माणसं, 10 माणसं, 15 माणसं, एकावर एक झोप. त्याच्या पलीकडे हे शहर गेलंय. आता याचा श्वास कोंडतोय ह्या शहराचा. आणि याला कारणीभूत ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता होती आज 25-30 वर्ष, तेच कारणीभूत आहेत. मग आपली BMCची सगळ्यात मोठी अपयश कोणती आहे?
तुम्हाला काय वाटतं त्यांचं सगळ्यात मोठं अपयश काय बीएमसी? बीएमसीचं अपयश आपल्याला म्हणता येणार नाही, कारण तुमचा एखादा कुटुंब प्रमुख असतो. ज्या वेळेला तुमचा कुटुंब प्रमुख मजबूत असतो, ज्या वेळेला कुटुंब प्रमुख तुम्हाला दिशा दाखवतो, त्या दिशेने घरातली लोक चालत असतात. तर ह्या बीएमसीचं कुटुंब प्रमुख हे उद्धव ठाकरे होते, ह्या बीएमसीचे कुटुंब प्रमुख हे ठाकरे होते. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत त्यांनी काय केलं, त्याच रस्त्यांचे टेंडर काढायचे वर्षाला, परत त्याच्यातच ते खड्डे भरायचे, त्याच्यातच 5-5 हजाराचे कोटींचे टेंडर काढायचे वर्षाचे, तेच पैसे घशात घालायचे. असा सगळा प्रकार त्या ठिकाणी चालत आला. म्हणून आजपर्यंत आज हे शहर त्या ठिकाणी उभं राहू शकलं नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी सरळ हे केलं की बाबा पूर्ण मुंबईचे रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झाले पाहिजेत. तर तुम्ही पाहिलं तर आज सगळे रस्ते त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण आजही मुंबईमध्ये पावसाळा आला की ते पाणी साचतं, मग त्यासाठी बीएमसी किंवा कोण काय करत का नाही? हेच तर आपलं अपयश आहे. म्हणजे हे यांनी जे केरून ठेवलंय ना, हे सर्व यांना आपल्या मुंबईकरांना भोगावं लागतंय. त्याचं कारण असं आहे, इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पाईपलाईन झाल्या त्याच आपण आजही वापरतोय, इंग्रजांच्या काळामध्ये ज्या ड्रेनेज झाल्या त्याच आपण आजही वापरतोय. यांना एवढे पैसे असताना देखील यांना त्या सुविधा त्या ठिकाणी लोकांपर्यंत पुरवता आल्या नाही. हे दुर्दैव आहे. यांनी फक्त मराठी या नावावरच राजकारण केलं आणि त्या मराठीच्या नावावरती राजकारण करत असताना बाकी लोकांना मात्र त्या ठिकाणी सुविधा पुरवण्यात हे अपयशी ठरलेले आहेत. जे झोपडे आहेत त्यांचं परत रिडेव्हलपमेंट का होत नाही, व जे माणसं तिकडे राहतात त्या लोकांना बरोबर पक्क घर नाही भेटत आहे? आजपर्यंत हा जो यांचा जो धोरण होतं किंवा यांनी जे SRA प्रकल्प राबवले, त्या SRA प्रकल्पामध्ये एवढा घोटाळा त्या ठिकाणी आपण पाहतोय. आज त्यांचे नेते त्या ठिकाणी पत्राचाळीचं प्रकरण आपल्याला माहिती असेल. आज तुम्ही घाटकोपरचं उदाहरण घ्या. आज रमाबाईला 16,000 घर आहेत. 16,000 क्लस्टर डेव्हलपमेंटच्या याच्या खाली आज ती सगळी डेव्हलपमेंटला देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट होतोय. वरळी सारख्या ठिकाणी मराठी माणूस त्या ठिकाणी राहत होता 100 फुटाच्या घरामध्ये. आज त्यांना 500-550 फुटाचं घर त्या ठिकाणी 2 BHK घर त्या ठिकाणी देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे हे जे बोंबलतायत की मराठी माणूस, अरे मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? मराठी माणूस ज्या वेळेला तुमच्या पाठीशी उभा होता, ठामपणे पाठीशी उभा होता, त्यावेळेला गिरणी कामगारांचे संप कुणाच्या नेतृत्वाखाली झाले? त्यानंतर त्यांना देशोधडीला कोणी लावलं? आज गिरणी कामगारांची जर तुम्ही पाहिलं तर गिरणी कामगार खरा ह्या मुंबईचा हे होता, परंतु तो श्वास होता, त्याला तुम्ही मुंबईच्या बाहेर फेकण्याचं पाप ह्या लोकांनी केलं. त्या गिरणीच्या ज्या जागा होत्या त्या घशात घालण्याचं पाप यांनी केलं. परंतु त्याच मराठी माणसाला जर तुम्ही आज मुंबईमध्ये त्या टॉवरमध्ये ठेवलं असतं तर तिथं मराठी माणूस दिसला असता. आज तुम्हाला गुजराती आणि मराठीच्या नावावरती राजकारण करण्याची वेळ आली नसती आणि ही मुंबई सुद्धा तुमच्या पाठीशी राहिली असती. आज मुंबई तुमच्या पाठीशी नाही. डम्पिंग ग्राउंडने जे साधारण माणसाला त्रास होतो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? डम्पिंग ग्राउंड, आज आपण मुंबई महानगरपालिकेचं जर बजेट पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचं 80-90 हजाराचं जे बजेट आहे त्याच्यात 30 ते 35% हा बजेट हा फक्त घनकचऱ्यावरती खर्च केला जातो. घनकचऱ्यावरती खर्च केला जातो. परंतु तो कचरा आपण जर पाहिलं तर डोंगरच्या डोंगर त्या ठिकाणी उभे राहिलेत आणि त्याची दुर्गंधी आणि त्याच्यामुळे सर्व ठिकाणी रोगराई पसरलेली आपल्याला पाहिलं. यांच्याकडे दूरदृष्टीच नाहीये. यांनी फक्त त्याच्यामध्ये टेंडर काढायचं, टेंडरमध्ये टक्केवारी काढायची आणि त्याच्यावरती राजकारण करायचं. आज तुम्ही मराठीच्या नावाने राजकारण करताय का? बीएमसी मध्ये एकही मराठी ठेकेदार नाहीये. सगळे तुम्ही गुजराती ठेकेदार चालतात, त्यांची टक्केवारी चालते. मारवाडी ठेकेदार चालतो, त्यांची टक्केवारी चालते. परंतु तुम्ही त्या ठिकाणी मराठी ठेकेदार सुद्धा उभे करू शकले नाहीत. हे ह्या ठिकाणी दुर्दैव आहे आणि हे सर्व खापर हे ठाकरेंवरती फुटतंय. रस्ते जे वारंवार खणले जातात ते परत रिपेअर करतात, परत खणले जातात, पण त्याची गुणवत्ता आपण कशी मोजणार? आज आपण पाहिलं तर तुम्ही LBS रोड पहा किंवा सर्व हायवे पहा, त्याच्यावर ते सर्व स्ट्रक्चर ज्या वेळेला देवेंद्रजींचं सरकार आलं त्यांनी डायरेक्ट आदेश काढले. आदेश काढून त्यांनी सर्व रस्ते पहिले फुटपाथ बाजूला करून घेतले. आज फुटपाथवरती किमान चालायला जागा तरी मिळतीये.
ती इथून मागे चालायला जागा मिळत नव्हती, कारण त्याच याच्यावरती पुढे लोक यायचे, त्याच्यावरच घरं बांधायचे, त्याच्यावरच दुकान बांधायचे, त्याच्यावरच ठेले लावायचे आणि त्या सगळ्या गोष्टींवरती कुणाचंही लक्ष नव्हतं, त्याच्यावर कुणाचंही कंट्रोल नव्हतं. कुठल्याही गोष्टीवरती तुमचं कंट्रोल असणं गरजेचं आहे, हे यांच्या हातात कंट्रोल नव्हतं. हे फक्त आणि फक्त त्या टक्केवारीत जात होते, म्हणून ती रस्त्यांची दुरावस्था होती. प्रत्येक वर्षाला फक्त यांच्या डोक्यामध्ये एकच होतं, पाऊस आला की त्याच्या अगोदर खड्डे बुजवायचं टेंडर काढायचं, 3,000 कोटी 4,000 कोटींचं टेंडर काढायचं, ते पैसे फक्त थातूर मातूर ते खड्डे कुठेतरी बुजवायचे, हजारो खड्डे दाखवायचे, शेकडो खड्डे बुजवायचे त्या पाण्यामध्ये आणि तेच पैसे फक्त घरी घेऊन जायचे. याच्या पलीकडे यांनी काही केलेलं नाही, म्हणून मुंबईचे रस्ते आणि खड्ड्यात हा आजपर्यंत लाखो लोकांचे जीव त्याच्यामध्ये गेलेले आहेत. आता मुंबईमध्ये पहिल्यापासून BST ट्रेन होत्या, आता परत मेट्रो सुरू झाले, पण ह्याला अजून आपण कसं सुधारता येईल? आज जर तुम्ही पाहिलं काँग्रेसच्या काळात किंवा ठाकरेंच्या याच्यामध्ये फक्त घाटकोपर ते वर्सोवा एकच मेट्रो ट्रेन चालू झाली. त्या मेट्रो ट्रेनच्या खालून तुम्ही जावा, तो आजही ती मेट्रो ट्रेन असं वाटतंय की आपण कुठेतरी एखाद्या भकासलेल्या याच्या खालून रस्त्या खालून चाललेलो आहे. आजही तिला कलर नाही, काही नाही, काही नाही. परंतु देवेंद्रजींच्या काळामध्ये ह्या मेट्रोचं जाळं त्या ठिकाणी पसरवण्यात आलं. तुम्ही पाहिलं पुढे काम चालू आहे. आज LBSने जर तुम्ही जाल तर LBSने मेट्रोचं पुढे काम चालू आहे, पण मागच्या रस्त्यावर तुम्हाला घाण सुद्धा दिसणार नाही. मागचा पूर्ण क्लीन रस्ता तुम्हाला दिसेल आणि त्याच्या खाली पूर्ण लगेच खाली झाडं लावायचं काम असेल, कलरचं काम असेल, अतिशय टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण विकास करतोय. लोकांना त्रास न देता देवेंद्रजींच्या माध्यमातून विकास त्या ठिकाणी मुंबई शहराचा पाहायला आपल्याला मिळेल येणाऱ्या काळात. आता BMCचे रुग्णालय आहेत जसं की KEM, पण ते BMCचे रुग्णालय अजून कसे सुधारता येईल आपल्याला? BMCच्या रुग्णालयामध्ये तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर कोविडच्या काळात उद्धवजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, पण दुर्दैवाची गोष्ट एवढी आहे की BMCच्या याच्यामध्ये आमचे आमदार राम कदम साहेब यांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला होता की साहेब या ठिकाणी 84च व्हेंटिलेटर आहेत, परंतु त्याला दुर्लक्ष मुख्यमंत्र्यांनी केलं. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मी त्या ठिकाणी नमूद करतो, त्यावेळेला 11,000 बळी मुंबईकरांचे गेले. याला सर्वस्व जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. त्याचं कारण मी स्वतः साक्षीदार आहे. त्याचं कारण एवढंच की त्यावेळेला FDIचे कमिशनर त्या ठिकाणी अभिमन्यू काळे होते आणि अभिमन्यू काळेंना गुजरातवरनं त्या ठिकाणी 15,000 रेमडेसिवीर देत होते. 15,000 रेमडेसिवीर साठी देवेंद्रजी त्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते, देवेंद्रजींना त्यांनी पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर यांनी रात्रीच्या रात्री अभिमन्यू काळ्यांची त्या ठिकाणी बदली केली. बदली म्हणजे त्यांना बाजूला केलं आणि त्या ठिकाणी दुसरा कमिशनर आणून बसवला आणि ते रद्द केलं. याचं सर्व कारण आणि सर्व याचं जो हे आहे आणि त्या लोकांचं आहे ना, आज जी अवस्था यांची झाली आहे ना, हे सर्व जे 11,000 बळी गेलेत ना, ह्या सगळ्यांचा शाप आहे त्यांना. आपल्या मुंबईमध्ये फेरेवाले असतात, तर ते फेरेवाले रोडवरती बसतात, पण ते त्यांना मग जे माणसं चालतात त्यांना रस्त्यावर चालायला खूप त्रास होतो. मग त्याच्यावरती काय केलं पाहिजे? फेरीवाल्यांसाठी देखील गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी आपण अतिशय चांगलं धोरण आणतोय की स्टेशन पासून 150 मीटरवरती अंतरावरती आपण त्यांना बाहेर हे करतोय. भविष्यामध्ये त्यांना देखील एक झोन आपण करून देणार आहोत. देवेंद्रजींचं तसं हे आहे, परंतु त्यासाठी महानगरपालिकेची सत्ता हातामध्ये असणं गरजेचं आहे. आज तुम्ही पाहिलं तर इथे आमचा MG रोड आहे, स्टेशन रोड आहे, तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे. पहिल्या तर तुम्हाला चालता देखील त्या ठिकाणी येत नव्हतं, परंतु आमचे किरीटजी सोमय्या असतील, राम कदमजी असतील, पराग शहाजी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका त्या ठिकाणी याच्यावरती आली आहे. ठराविक अधिकारी असतात, ठराविक पोलीसवाले असतात, त्यांना हप्ता जातो, या लोकांचे हप्ते जातात, ती गाडी येते, आपण कॉल केला गाडी येते, नंतर गाडी निघून जाते, परत ते येऊन लावून टाकतात. तर याच्यासाठी वरून त्याच्यासाठी कडक निर्देश जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी महानगरपालिकेवर महायुतीची त्या ठिकाणी महापौर बसणं गरजेचं आहे. तुम्ही महायुतीचा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा बसू द्या, पहा तुम्ही मुंबई शहर कसं तुम्हाला दिसतंय. आज देवेंद्रजी आल्यानंतर, एकनाथ शिंदेजी आल्यानंतर मुंबईमध्ये किती बदल तुम्हाला झालेला पाहायला मिळतोय. अटल सेतू असेल, त्यानंतर मग तुमचं कोस्टल रोड असेल, मेट्रोचं जाळं असेल, ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये देवेंद्रजींनी नारळ देखील फोडला, नारळ देखील वाढवला आणि त्याचं उद्घाटन देखील केलं. असे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहेत आमचे.
आता सगळीकडे असं चालू आहे की आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, तर ती मराठी तुम्हाला यायलाच पाहिजे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मराठीबद्दल जर तुम्ही बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सर्व GR मराठीचेच आहेत ना. तुम्ही गव्हर्नमेंटचा सर्व पत्रव्यवहार हा मराठीमध्ये चालतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर साईन बोर्ड पाहिले तर महानगरपालिकेचा कायदा आहे, तुम्हाला याच्यामध्ये बोर्ड देखील दुकानाचा मराठीमध्ये पाहिजे. महाराष्ट्रात राहतोय तर तुम्हाला मराठी आली पाहिजे. मला हे म्हणायचंय की तुम्ही गुजरातला राहत असाल तर तुम्हाला गुजराती आली पाहिजे, तुम्ही तामिळला राहत असेल तर तुम्हाला तेलुगू आली पाहिजे, तुम्हाला कर्नाटक राहत असेल तर कन्नडी आली पाहिजे. तुम्ही ज्या राज्यात राहत असाल त्या राज्याचा मान सन्मान तुम्हाला राखला पाहिजे. मग ते महाराष्ट्र असो किंवा अजून कर्नाटक असो, आपण आपल्या भाषेचा हा मान राखला पाहिजे. आणि मराठीच्या नावावरती जे राजकारण करतायत ना, त्यांना आजपर्यंत जे शक्य झालं नाही. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कोणी मिळवून दिला? देवेंद्रजींच्या काळामध्ये नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी मिळवून दिला. त्यामुळे यांनी मराठीच्या गप्पा मारू नये. मराठी ही महाराष्ट्रात आलीच पाहिजे. आणि जे महाराष्ट्रात येतात ते मराठी शिकतायत, अतिशय गुण्यागोविंदाने राहतायत. फक्त यांना त्याच्या भोवती राजकारण फिरवायचंय, म्हणून यांनी तो मुद्दा हाती घेतलेला आहे. कारण यांच्याकडे दुसरं काहीच राहिलेलं नाही. 25 वर्ष हातात सत्ता असताना यांनी काय केलं? तर काहीच केलं नाही. मग आता दुसरी काय गोष्ट आहे? तर आता याच्यावर फक्त तुम्हाला मराठीवरती बोलावं लागेल. का? तर राहिलेली वोट बँक तरी कुठंतरी त्यांची माती भडकवायची आणि त्याच्यावरती मतं मिळवायची, एवढाच प्रकार यांच्या हातामध्ये शिल्लक राहिलाय. भावनिक साध हे घालणार आहेत, याच्या पलीकडे यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. परंतु जो जुना शिवसैनिक असेल किंवा जो जुना मराठी माणूस असेल त्याला देखील आज कळतंय की कुणाच्या याच्या खाली नेतृत्वाखाली त्या ठिकाणी विकास होतोय, कुणाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महाराष्ट्र पुढे जातोय, कुणाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुंबई पुढे जाते, कुणाच्या नेतृत्वाखाली मराठी टक्का मुंबईमध्ये वाढतोय, हे प्रत्येक मराठी माणसाला त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. आणि आज तुम्ही पाहिलं तर तरुण वर्ग आपला सर्व प्रदेशात जात होता, तो का थांबलाय? आता त्या ठिकाणी ह्या विकास होतोय, चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत, म्हणून आज यंग मुलं देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठी ह्या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळते. म्हणून यांनी मराठीच्या गप्पा करू नये. मराठी अतिशय परफेक्ट चाललेला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आणि आम्ही देखील सर्व आज भारतीय जनता पार्टीत आम्ही कोण आहोत? आम्ही पण मराठीच आहे. देवेंद्रजी कोण आहेत? मराठीच आहेत. अध्यक्ष कोण आहेत? चव्हाण अध्यक्ष, ते पण मराठीच आहेत. साटम कोण आहेत? मुंबईचे अध्यक्ष, मराठीच आहेत. अरे आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही पण मराठी आहे का? तुम्ही एकट्यांनी ठेका घेतलाय का मराठीचा? आम्ही पण मराठी आहोत. आम्ही काय मुसलमान आहोत? आम्ही कुठून आलो? आम्ही पण महाराष्ट्रातलेच आहेत की आम्ही बांगलादेशी आहेत? तुमच्या काळामध्ये जे झालं नाही ते बांगलादेशी बाहेर काढायचं काम देवेंद्रजींच्या, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यांनी हे मराठीचं वगैरे गप्पा मारू नये. पण तुम्हाला काय वाटतं, मराठी माणसं मराठ्या माणसाला सपोर्ट करतात की करत नाही? नाही करणार ना. मराठी माणूस हा मराठी माणसाला सपोर्ट करणार, का नाही करणार? मराठी माणूस हा मराठी माणसाला सपोर्ट करतो आणि चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी जगतोय. आज तुम्ही मराठी मुलं पाहिली तर पहिले यांच्या डोक्यात काय, फक्त त्या ठिकाणी नोकरी करायची, पण आज मराठी मुलं उद्योजक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वळालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने मराठी मुलं आज पुढे करतायत, व्यवसाय करतायत, चांगल्या पद्धतीने चांगल्या टॉवरच्या याच्यामध्ये राहतायत. यांनी फक्त वडापावच्या जीवावरती किंवा वडापाववरती हे करून नाहीये. यांच्या हातात सत्ता होती, यांनी काय केलं? एका शिवसैनिकांना फक्त वडापावच्या गाड्या दिल्या, त्या पण नेत्यांच्याच घरात दिल्या. पण आज ह्या ठिकाणी देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं आमचं जे सरकार आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक घटक हा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण मराठी माणसांनी अजूनपर्यंत बिझनेस का सुरू नाही केला? किंवा त्याला सपोर्ट केला जातो की नाही जात? करतायत ना. मराठी मुलं देखील त्या ठिकाणी आता बिझनेस मध्ये उतरली आहेत. चांगली चांगली नावं आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय उद्योग क्षेत्रामध्ये मराठी मुलं आज तुम्ही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना सपोर्ट त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. माझ्या वॉर्डमध्ये किंवा माझ्या विभागामध्ये जर माझ्याकडे एखादा मुलगा आला, कुठल्याही जाती धर्माचा आला तरी मी सपोर्ट करतो, पण मराठी असला तर मी अजून चांगला सपोर्ट करतो की तू कर, तुला कुठे कमी पडतंय मी उभा आहे, तुला कुठे गाडी लावायची मी आहे, तुला कुठला बिझनेस करायचा आहे मी आहे, तुला कुठे आर्थिक कमी पडली मी आहे. का कुठल्याही गोष्टीला आपण त्या ठिकाणी मराठी मुलं असतील किंवा इतरही मुलं असतील त्यांना कुठलेही आपण कमी ठेवत नाही, कारण तुम्ही प्रगती करणं गरजेचं आहे. आता तुम्ही मागे सांगितलं की बीएमसी मध्ये मराठी माणसं जास्त नाहीत, मग हा भ्रष्टाचार कोणामुळे होतो? मग भ्रष्टाचार तेच सांगतोय, यांच्या टक्केवारीमुळे हा भ्रष्टाचार चालू आहे.
हा जो भ्रष्टाचार चालू आहे हा टक्केवारीमुळे चालू आहे. कुटुंब प्रमुख जर व्यवस्थित असेल तर तुमचं सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्ही जर त्याच वेळेला जर मराठी माणसं त्या ठिकाणी घुसवली असती, त्याच वेळेला जर हे केलं असतं तर आज तिथेही तुम्हाला हेच दिसलं असते. खालचे अधिकारी मराठी आहेत ना, आतमध्ये तू मराठी नाही असं म्हणणार नाही, मराठी आहेत ना, पण याचे ठेकेदार कोण आहेत? हे जे कंत्राटे घेत आहेत करोडो रुपयाची, याचे ठेकेदार कोण आहेत? मग त्यांची टक्केवारी यांना चालतीये का? मराठी टक्का हा मुंबईमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात आहे आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा मराठी टक्का वाढेल, कमी होणार नाही. आता मुंबईमध्ये घर घेणं खूप कठीण झालंय, तर त्यापैकी तुमचं आपली बीएमसी वा तुम्ही काय करसाल? पहिली गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये घर घेणं हे अवघड झालंय. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी यांनी त्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. आज जर तुम्ही पाहिलं तर MMRD असेल, म्हाडा असेल, अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घरं निर्माण करते. तुम्ही पाहिलं तर पंतप्रधानांच्या योजनेमधनं त्या ठिकाणी आपण त्यांना सवलत देतोय. नंतर आपण त्याच ठिकाणी त्यांच्या याच्यामध्ये गव्हर्नमेंटने आता क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रकल्प त्या ठिकाणी हातामध्ये घेतलाय. क्लस्टर डेव्हलपमेंट हातामध्ये घेत असताना त्या माणसाला त्याच ठिकाणी चांगलं घर देण्याचं काम आपण करतोय. आज रमाबाई सारख्या ठिकाणी 16,000 घरांना त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये आणलंय. घाटकोपर वेस्टला देखील आमचं सिद्धार्थनगर असेल, आंबेडकर नगर असेल, माझा कातोडीपाडा असेल, भीमनगर असेल, रामनगर असेल, गोळीबार रोड असेल, या सर्व ठिकाणी जो स्लम आहे त्याला देखील येणाऱ्या काळामध्ये आपण क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, आमदारांच्या सहकार्याने, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये पक्की घरं आपण त्यांना देणार आहोत. आता तुमचा वॉर्ड 127, त्याच्यामुळे तुम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी काय केलंय? मी गेली 20 वर्ष ह्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. त्या ठिकाणी काम करत असताना मी महिलांच्या याच्यासाठी, म्हणजे महिलांच्या गोष्टींसाठी मी मोफत ड्रायव्हिंग क्लासेस त्यांच्यासाठी केलेले आहेत. मोफत त्यांना ब्युटी पार्लर क्लासेस करून दिलेले आहेत. प्रत्येक महिलेसाठी त्या ठिकाणी बीएमसीच्या माध्यमातून कोणाला शिलाई मशीन असेल, जी विधवा महिला असेल, बहीण माझी, तिला त्या ठिकाणी घरघंटी असेल, शिलाई मशीन असेल, ती मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. नंतर तुम्हाला सांगतो, लाडक्या बहिणीची ज्या वेळेला योजना आली, माझ्या वॉर्डमध्ये प्रत्येक महिलेला माझ्या त्या ठिकाणी पहिला फॉर्म माझा माणूस देऊन भरून आलेला आहे. त्या ठिकाणी माझ्या महिलेला ज्या वॉर्डमध्ये पैसे येत आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे माझा देखील चांगला वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांचा प्रत्येक, त्यांना फॉर्म भरण्यापासून, मार्गदर्शन करण्यापासून ते पूर्ण अपलोड होईपर्यंत, त्यांच्या खात्यात पैसे येईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मी स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःच्या याने माणसं ठेवून ते केलेलं आहे. पहिलं आपलं कोविड आलं होतं, आता परत असंच कोणतेतरी आलं तर आपण काय करणार त्यासाठी? नाही, त्याच्यासाठी कोविड सारख्या ज्या गोष्टी होत्या, कोविड काळामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर होतो. माझ्या वॉर्डमध्ये मी 8,000 घरांमध्ये त्या ठिकाणी मी स्वतः वाफेचे मशीन, जे स्टीमर असतं, जेणेकरून ते जे हे होते त्याच्यामध्ये वाफ घेतल्यानंतर ते किटाणू मरायचे, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण 8,000 घरांमध्ये त्या ठिकाणी स्टीमर वाटायचं काम त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून केला. त्यानंतर तुम्हाला सांगतो, कीटकनाशक फवारणी असेल, फ्रीमध्ये मास्क वाटप असेल, लोकांना फ्रीमध्ये त्या ठिकाणी जेवण भेटत नव्हतं, फ्रीमध्ये जेवण वाटण्याचं काम असेल, सॅनिटायझर वाटण्याचं काम असेल, आणि त्या ठिकाणी प्रत्येकाचं चेकिंग करण्याचं काम असेल, आणि तिथून तर लस देण्यापर्यंतचं काम, हे सर्व त्या ठिकाणी आम्ही जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून केलेलं आहे लोकांसाठी. आणि येणाऱ्या काळात जर अशा काही गोष्टी आल्या तर हे आता युद्ध त्या पद्धतीने नाही होणार आहेत, युद्ध अशीच होणार आहेत, युद्ध देखील अशीच होणार आहे. त्याच्यासाठी कणखर नेतृत्व लागतं. आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पाहिलं, जे 75 वर्षामध्ये आपण एखादी लस तयार करू शकलो नाहीत, ती लस, कोरोना सारखी लस आपण तयार देखील केली. आपल्या 140 करोड लोकांना फुकट देखील दिली आणि इतर देशांना देखील पुरवली. अमेरिकेसारखा एवढा बलाढ्य देश, त्यांनी सुद्धा पैसे घेऊन त्या लोकांना लस दिली आहे. अरे, नरेंद्र मोदींचं आभार मानलं पाहिजे आपण सर्व हिंदुस्थानच्या 140 करोड लोकांनी. अरे, त्या माणसाने 140 करोड लोकांना तो फुकट लस दिली आहे, आणि फुकट दिलीच नाही तर प्रत्येक देशामध्ये लस पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालंय. खऱ्या अर्थानं असा एखादा युग पुरुष निर्माण व्हायला ना उशीर लागतो, परंतु तो आपल्या लोकांना समजायला देखील अजून उशीर लागलाय असं मला वाटतंय. जर तुम्ही निवडणूक जिंकलाल, तुम्ही नवीन काय करसाल? माझ्या वॉर्डचं माझ्याकडे पूर्ण माझ्या एक डोक्यामध्ये आराखडा आहे. माझा वॉर्ड हा पूर्ण 70% डोंगराळ विभाग आहे, आणि त्या डोंगराळ विभागामुळे काय आहे की सर्व लोक स्लम मध्ये राहत आहेत. पहिली गोष्ट तर मी
प्रथमतः त्यांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी पक्की घरं देण्याचं काम मी करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना व्यवस्थित रस्ते नाहीयेत, व्यवस्थित गटर नाहीये, व्यवस्थित पाणी नाहीये. आजही माझ्या वॉर्डमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी इलेक्शन जवळ आले की त्या टाक्यांचे नळ फिरवायचे आणि लोकांना पाणी कमी पोचवायचं. ते पाणी कमी पोचवलं की त्यांचाच माणूस जातो, साहेबांकडे चला, मग साहेब वाढून देतील. तो परत वॉल फिरवला जातो, लोकांना पाणी येतं, त्याच्यावरच मतं हे घेतात. असंच 25 वर्ष यांनी केलं. आज जर तुम्ही पाहिलं महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, ज्याच्यावरनं पाणी पुरवठा स्लम मध्ये होतो, त्या पाण्याच्या टाक्यांचे करोडो रुपयाची बिलं यांच्यावर थकीत आहेत आणि याच्यावरती यांचेच बागड बिल्ले बसलेले आहेत. हेच ते पैसे लोकांकडनं जमा करतायत. करोडो रुपयाचे पैसे तर लोकांकडनं जमा झालेत, परंतु ते महानगरपालिकेला भरलेले नाहीयेत. महानगरपालिका त्या ठिकाणी पाणी पुरवठा करत नाहीये का तर बिल पेंडिंग आहे. आणि मग राजकीय याच्यावरती ते कुठंतरी इलेक्शन आलं की त्याचा हे करायचा, त्याच्यामध्ये 50% सूट द्यायची, मतं मिळवायची आणि त्याच्यावरतीच 25 वर्ष यांनी राजकारण केलं. परंतु लोक आता सुज्ञ झालेली आहेत. तुम्हाला त्याच्या माध्यमातून मी सांगतो, आमच्या आमदारांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि विधानसभेच्या याच्यात प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज सर्वच्या सर्व ज्या मुंबईमधल्या टाक्या आहेत, पाण्याच्या टाक्या, त्या बीएमसी कडे हँडओव्हर केल्या जाणार आहेत. आमच्या घाटकोपरच्या ज्या टाक्या आहेत त्या हँडओव्हर करायला सुरुवात झालेली आहे आणि हँडओव्हर त्या महानगरपालिकेच्या हातात हँडओव्हर झाल्यानंतर प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी मुबलक पाणी मिळेल अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे. आता जिंकल्यानंतर तुम्ही साधारण माणसाचे संबंध किंवा संपर्क कसा कराल? माझ्याकडे तुम्ही पाहिलं तर कुठल्याही वॉर्डमध्ये, माझ्या वॉर्डमध्ये तुम्ही फिरलात, एखाद्या सामान्य महिलेला जरी विचारलं तुमच्याकडे काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही कुणाला संपर्क करता? अर्ध्या रात्रीला सुद्धा कोणीही मला मेसेज करतं. माझ्या मोबाईलमध्ये जर तुम्ही आज पाहिलं तर माझ्या मोबाईलमध्ये मतदारांचे 17,000 मोबाईल नंबर आहेत. 17,000 लोक माझ्याशी पर्सनल कनेक्ट आहेत. काही झालं की मला व्हॉट्सअपला मेसेज करतात, भाऊ असं झालंय. त्या ठिकाणी लगेच माझी माणसं पोहोचतात आणि ते काम करून देतात. साधे ते घुले येतात पाऊस पडल्यानंतर, जे केसारचे किडे असतात ते झाले तरी लगेच महिला फोन करतात, भाऊ ते किडे झालेत, लगेच कीटक फवारणी माझ्याकडनं त्या ठिकाणी होते. भाऊ स्वच्छता करायची, लगेच माणसं त्या ठिकाणी पोहोचतात. ज्या ज्या गोष्टी आहेत, माझं खालचं नेटवर्क आणि कनेक्ट अतिशय प्रचंड आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील मी माझ्या जनतेला आज देखील मी सांगतोय, मी ज्या ठिकाणी जातोय, मी ज्या ठिकाणी नेतृत्व करणार आहे, मी त्या लोकांना सांगतोय की तुम्ही माझ्या दारात नाही यायचं किंवा तुम्ही माझ्या ऑफिसला यायचं नाही. मी निवडून आल्यानंतर पहिला नगरसेवक असेल त्यांच्या दारामध्ये जाऊन काम करेल. ते तुकारामजी ह्याच्या पहिले जे जिंकलेले होते घाटकोपरमध्ये, त्यांनी जे बीएमसीचे तुमच्या ट्रान्झिट कॅम्पचा जी गोष्ट घडली, जे जिथे माणसं राहतात ते बेगच आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली जे पहिले नगरसेवक होते ते नगरसेवक त्या ठिकाणी नगरसेवक होण्यापूर्वी आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर 2009 ते 2017 हे खऱ्या अर्थानं तेच डेव्हलपर आहेत आणि तेच डेव्हलपर त्यांनीच लोकांना त्या ठिकाणी घरं खाली करायला लावली. त्यांनीच लोकांना, जे अपात्र लोक होती त्या अपात्र लोकांना सुद्धा घरं खाली करायला लावली. त्यांच्याबरोबर अग्रीमेंट यांनी केले आणि 17 प्रॉपर्टी बरोबर हा स्वतः त्या ठिकाणी डेव्हलपर म्हणून त्या ठिकाणी ऍक्टिव्ह त्यांचा हे होता. आणि ऍक्टिव्ह असताना 2009 ते 2017 मध्ये यांनी त्या प्रॉपर्टीवरती लोकांना घरं खाली करायला लावली. त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प बांधलं. ते ट्रान्झिट कॅम्प कुठल्या याच्यावरती बांधलंय? भूखंडावरती. तो भूखंड त्या ठिकाणी शाळेसाठी अलाउड झालेला भूखंड आहे. आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शाळा उभी राहायला पाहिजे होती. सामान्य लोकांची मुलं जर त्या ठिकाणी पाहायला गेलं तर आपण एखाद्या शाळेत जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम असेल किंवा दुसरं कुठलं मिडियम असेल, लाखो रुपये डोनेशन लागतं पहिलं मुलाला, तरी पण त्या ठिकाणी सीट मिळत नाहीत. अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शाळेच्या भूखंडावरती तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प उभं केलं, ते देखील आणले गेलं. दुसरी गोष्ट म्हणजे ते उभं करत असताना तुम्ही लोकांना फसवलं. आज हजारो लोक बेघर झाली आहेत, त्यांचं भविष्य तुम्ही दावाला लावलेलं आहे. आज त्या भूखंडावरती यांनी 3 लाख स्क्वेअर फूट हा माल त्या ठिकाणी विकून टाकला. विकून टाकल्यावर त्याच्यावरती त्यांनी 90,000 करोड रुपये त्यांनी त्या ठिकाणी उचलले. 90 करोड रुपये त्यांनी उचलले. त्याचे आता 276 करोड रुपये काही काळापूर्वी झाले होते. आजपर्यंत जवळजवळ 500 करोड रुपये त्या याच्यावरती त्या प्रोजेक्टवरती त्यांनी हे केलेले आहेत. आणि ऍक्टिव्ह मेंबर म्हणून ते त्याच्यावरती होते. म्हणजे ते स्वतः डेव्हलपर होते. लोकांची दिशाभूल करून त्यांचे अग्रीमेंट बनवले, त्यांना बाहेर काढलं. आज त्यांच्यावरती 13-2 ची नोटीस ही त्या ठिकाणी याला टर्मिनल केलंय.
17 बिल्डरला, याच्यामध्ये हे स्वतः अडकलेले आहेत ह्या भ्रष्टाचारामध्ये, आणि लोकांना त्या ठिकाणी बेघर करून आज ते ट्रान्झॅक्शन कॅम्प देखील खाली करायची वेळ आली आहे. आता उद्या जर त्या ठिकाणी एवढ्या वर्ष झाले त्या ट्रान्झॅक्शन कॅम्पला, तुम्ही जाऊन पाहिलं, तुम्ही जर शूट केलं तर ते ट्रान्झॅक्शन कॅम्प पडायला झालंय, तिथे जीवितहानी होऊ शकते. जीवितहानीच्या पलीकडे देखील ज्यांची अपात्र घरं होती त्यांना देखील खाली करायला लावलं. आज त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी त्या लोकांच्या हातामध्ये राहिलेली नाहीये, त्यांचं घर त्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाहीये. यांनी मात्र मालवण सारख्या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावरती करोडो रुपयाचे बंगले बांधलेत, चांगल्या चांगल्या मोठ्या गाड्या घेऊन फिरताय. अरे परंतु तुम्ही त्याच मराठी माणसाच्या जीवावरती नगरसेवक झालात. त्यावेळेला 2017ला तुम्ही ज्या वेळेला निवडून यायचं त्यावेळेला तुम्ही लोकांच्या पुढे गेलात, लोकांना सांगितलं की आपला प्रोजेक्ट बंद झालेला आहे, मी निवडून आलो तर त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट लगेच चालू होईल, म्हणून मला मतं द्या. लोकांनी तुम्हाला त्या आशेने मतं दिली म्हणून तुम्ही निवडून आलात, आणि निवडून आल्यानंतर 5 वर्षामध्ये तुम्ही त्याच्याकडे डोकून देखील पाहिलं नाही. आज त्या लोकांची परिस्थिती काय, त्यांना बेघर केलंय तुम्ही. 2009 ते आज 2025 ती जी मुलं कच्ची बच्ची मुलं होती आज ती लग्नाला आली आहेत, त्यांना मुली कोण देत नाहीये, त्यांना घर नाहीये, त्यांना गावाला जायची वेळ आलीये. खऱ्या अर्थानं मराठी माणसाला बेघर कोणी केलं असेल तर यांनी केलंय. हे काय मराठीच्या नावाने गप्पा मारणार आहेत. पहिली गोष्ट, जर मी निवडून आलो, लोकांनी जर संधी दिली तर त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून किंवा दुसऱ्याही कुठल्या माध्यमातून आपले जे आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रजींकडे ह्या सर्व लोकांची, रामनगरच्या लोकांची मी मिटिंग लावेल, आणि ती मिटिंग लावल्यानंतर त्यांना हक्काचं घर मिळून कुठे देण्याची आशा असेल तर ती गणेश भगतकडे आहे. म्हणून लोकांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुठल्याही दिशाभूल कशालाही तुम्ही बळी पडू नका, कुठल्याही मराठी वगैरे ह्या गोष्टींवरती तुम्ही बळी पडू नका. यांचं आता चाललंय राजकारण की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, गुजराती माणूस हे झालाय. परंतु भौगोलिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मुंबई ही महाराष्ट्रापासून कुणाचा बाप देखील वेगळी करणार नाही, हे देवेंद्रजींनी देखील सांगितलंय. आणि तशी वेळ आली तर मराठी माणूस स्वतःचं बलिदान देईल, परंतु मुंबई बाजूला होऊ देणार नाही. त्यामुळे यांनी सगळ्या गोष्टी ह्या सोडाव्या, आणि तशी वेळ आली तर आम्ही देखील पहिले त्या ठिकाणी बलिदान द्यायला पुढे असणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गप्पा मारू नये. आम्ही देखील मराठी आहोत, आणि मराठीचंच कल्याण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होईल, या मुंबईमध्ये होईल. त्यासाठी मुंबईवरती महापौर हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच पाहिजे. खंडोबा मंदिरचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. खंडोबा मंदिर वरती देखील यांनी करोडो रुपये त्या ठिकाणी निधी म्हणून आणला, परंतु तुम्ही पाहिलं त्याची अवस्था पाहिली तर त्या ठिकाणी कुठंतरी आपलं बाहेरून स्टाईल लावायचं, आपल्या लाद्या लावायच्या, आपल्या पाट्या लावायच्या, आणि त्याच्यावरती थातूर मातूर काम करायचं. परंतु येणाऱ्या काळामध्ये आमदार राम कदम साहेबांनी ते देखील प्रतिजेजुरी म्हणून पास करून घेतलंय. त्या ठिकाणी आपण प्रतिजेजुरी म्हणून ते मोठ्या प्रमाणात स्थापित करतोय. सर्व जर आज घाटकोपर मधील जनता आहे त्यातली 70% जनतेचं कुलदैवत म्हणून खंडोबा पाहिलं जातं. त्या ठिकाणी जेजुरीला कुणाला जाता नाही आलं तर त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आम्ही खंडोबा मंदिर तयार करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. आज मुंबईसारख्या शहरातही तुमच्या इथे महिला उघड्यावरती, डोंगरावरती जातात. ऍक्च्युली कसं आहे, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण घर घर शौचालय ह्या ठिकाणी करोडो शौचालय उभी केली. परंतु माझ्या प्रभागामध्ये मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं, जे माजी नगरसेवक होते त्यांचा प्रताप जर आपण पाहिला तर आजही माझ्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी डोंगरावरती, खंडोबा डोंगर आहे, त्या डोंगरावरती लोक, महिला उघड्यावरती शौचालयाला जातात. कारण सकाळी पहाटे उठून जातात. त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी सुविधाच पोचू शकलो नाही. आणि यांचा प्रताप एवढा मोठा आहे की यांनी स्वतःच्या संस्थेवरती, त्यांच्या घरातल्या काही महिला, त्यांची मुली त्यांच्या त्या संस्थेवरती डायरेक्टर आहेत, त्या संस्थेच्या नावाखाली, मजूर संस्थेच्या नावाखाली टॉयलेट बांधायचं म्हणून 36-38 लाख रुपये त्या ठिकाणी निधी पास केला. परंतु त्या ठिकाणी टॉयलेट बांधलं गेलं नाही, तो निधी घशात घालायचं काम त्या ठिकाणी केलं. आमचे मित्र गणेशजी चुक्कल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष आहेत, त्यांनी तो प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला, आणि मग त्या संस्थेला ते पैसे हँडओव्हर होत होते. परंतु ते अधिकारी त्या ठिकाणी येऊन पाया पडले, आणि हा घरातला विषय होता. आम्हाला बाळासाहेबांच्या काळापासून शिकवलेलं आहे की राजकारण करत असताना कमरेच्या खाली वार करू नका. म्हणून आम्ही घरातल्या महिला असतील किंवा त्यांचं कुटुंब असेल म्हणून तो विषय तेवढा लावून धरला नाही. परंतु यांना टॉयलेटचे पैसे देखील पुरले नाहीत. एवढी दुर्दैवी अवस्था त्या ठिकाणी यांची आहे. फक्त पैसे म्हणजे तुम्ही किती पैसे घेऊन कुठे जाणार आहात? आपल्या पुढच्या पिढ्या काही अपंग पैदा होणार आहेत का? त्यामुळे माझी म्हणजे
त्यांना मी त्या विषयावर कधी बोललो नाही. आज तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला म्हणून मला बोलावं असं वाटतंय, नाही तर मला कधी त्या विषयावर मी बोललो नाही. परंतु आज अशी कितीतरी गोष्टी आहेत ज्या त्या ठिकाणी निधी पास झाला, परंतु त्या ठिकाणी वास्तू अस्तित्वात नाहीये. आज त्या ठिकाणी ते टॉयलेट, नंतर मग त्याच्यावरती बबाल झाल्यानंतर ते टॉयलेट वरती हे झाल्यानंतर मग ते टॉयलेट बांधून घेण्यात आलं नाही, तर ते पैसे देखील यांनी फस्त केले असते. असे कारनामे यांनी ह्या ठिकाणी करून ठेवलेले आहेत. इतर उमेदवारापेक्षा तुम्ही किती वेगळे आहात? तुम्ही घाटकोपरसाठी काय काय कराल ते सांगा. इतर उमेदवारापेक्षा जर वेगळं म्हणायचं म्हटलं तर मी आजपर्यंत खिशातून करोडो रुपये टाकून काम केलंय. आजपर्यंत मी कुठल्याही गरीबाला त्रास दिलेला नाहीये, कुठल्याही एका माणसाकडनं 1 रुपया कुणाकडनं घेतला नाहीये, कुठल्याही एक कॉन्ट्रॅक्टरचा चहा पिलेला नाहीये, कुठल्याही बिल्डरला मी त्रास दिलेला नाहीये. जे काही केलंय ते मला समाजसेवेची आवड आहे आणि समाजसेवेची आवड असताना मी 80% त्या ठिकाणी समाजसेवा करत असतो. त्याच्यात राजकारण पण आणत नाही. ज्या वेळेला इलेक्शन लागतात त्यावेळेला मी 20% राजकारण करतो आणि म्हणून माझा एक दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आता इथे खूप चाललंय बांगलादेशी, तर बांगलादेशीवरती तुमचं काय मत आहे? आपण पाहिलं तर बांगलादेशी आमच्या किरडीजी सोमय्या यांनी तुम्ही पाहिले तर जन्म प्रमाणपत्र घोटाळा, हा जन्म प्रमाणपत्र घोटाळा एवढा मोठा आहे की त्या बांगलादेशमधनं एखादी बॉर्डर क्रॉस करून नेपाळ याच्या मार्गे त्या भारतात घुसतात. भारतात घुसल्यानंतर या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र मिळवतात. जन्म प्रमाणपत्र मिळवलं त्याच्यावर वोटिंग, आधार सगळ्या गोष्टी तयार होतात आणि त्या तयार झाल्यावर ते भारतीय नागरिक होतात. आणि मग आज जर आपण तिकडे वेस्ट बंगालची परिस्थिती पाहिली, त्या ठिकाणी आतलेच लोक उठले ना. हमाची परिस्थिती पाहिली, आतलेच लोक उठले ना. यांचा प्लॅन देखील भविष्यामध्ये हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये त्याच प्रकारे काहीतरी घडवून आणण्याचा प्लॅन होता. परंतु आमचं जे सरकार आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आमचे नेते असतील, हे अतिशय जागरूक नेते आहेत. यांनी हे सर्व बाहेर काढलं. आज तुम्ही पाहिलं तर हजारो बांगलादेशी परत निघतायत. आपल्या भारताच्या सीमा सोडून हजारो बांगलादेशी परत बाहेर चाललेत. हे कोण करताय? हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, देवेंद्रजींच्या माध्यमातून, अमित शहाजींच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जे कोणी असे राहत असतील ते आमच्या निर्णयामुळेच ह्या ठिकाणी मुंबई सोडतील, महाराष्ट्र सोडतील. शिक्षण विभागासाठी तुम्ही काय योजना कराल जर तुम्ही निवडून आल्यानंतर? शिक्षण विभागासाठी जर म्हणायचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, शाळा त्या ठिकाणी उपलब्ध राहिलेल्या नाहीये. शाळेच्या भूखंडावरती माझी नगरसेवकांनी ट्रान्झेक्ट कॅम्प उभे करून ठेवलेले आहेत. पहिलं तर त्या ठिकाणी त्या लोकांना चांगल्या पक्क्या घरामध्ये पाठवणार आणि त्या भूखंडावरती त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून पहिल्या आपण शाळा कशी उभी राहील या ठिकाणी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू. नंतर माझ्याकडे 5 नंबर शाळा म्हणून त्या ठिकाणी सिद्धार्थनगरला एक मराठी शाळा आहे. ती मराठी शाळा अद्यावत करून त्या ठिकाणी सेमी इंग्लिश मीडियम कशा पद्धतीने चालू करता येईल आणि मराठी देखील आणि सेमी इंग्लिश देखील किंवा इंग्लिश देखील आपण त्याच्यामध्ये कसं चालू करू. आज पाहिलं तर तिथं पट देखील नाहीये, परंतु जागा चांगली आहे, अतिशय सुसज्ज अशी जागा आहे. तर माझ्या वॉर्डमधील किंवा माझ्या विभागातील लोकांना, माझ्या मुलांना त्या ठिकाणी आपण फ्रीमध्ये ऍडमिशन देऊन चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण करणार आहे. माझ्या डोक्यामध्ये अतिशय चांगले प्लॅन आहेत. UPSC असेल, MPSC असेल, ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी फ्री लायब्ररी ओपन करणार आहे. त्या ठिकाणी अभ्यासिका आपण ओपन करणार आहे. क्लासेस आपण चालवणार आहे. म्हणजे जे काही बेसिक ज्या तुमच्या MSc IT असेल, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या देखील आपण मुलांना त्या ठिकाणी मोफत देणार आहोत आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभागात काम करू. निवडणूक झाल्यानंतर 100 दिवसानंतर तुम्ही काय महत्वाचं काम कराल घाटकोपरसाठी? पहिली गोष्ट म्हणजे 100 दिवसामध्ये ज्या गोष्टी मला शक्य आहेत, पहिली गोष्ट तर मला त्या ठिकाणी सुरक्षेच्या माध्यमातून मी CCTV कसे आपल्याला त्या ठिकाणी हे करता येतील. माझा संपूर्ण डोंगराळ विभाग आहे, त्या डोंगराळ विभागामध्ये पाणी पुरवठा आहे. हा पाणी पुरवठा आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आशिषजींनी आताच एक पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलेलं आहे. त्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या लोकांना मुबलक पाणी देणं हा पहिला माझा त्या ठिकाणी अजेंडा असेल. दुसरं महिलांची सुरक्षा. तिसरं ज्या महिला शौचालयाला उघड्यावरती जातात त्यांच्यासाठी चांगले सुसज्ज टॉयलेट. आज तुम्ही जर पाहिलं तर महानगरपालिकेचा नियम आहे, जे सार्वजनिक शौचालय ते दिवसातून 2-3 वेळा धुवायचे. प्रत्येक घरामध्ये कचरा उचलायला तो ठिकाणी दत्तक वस्तीचा माणूस गेला पाहिजे.
परंतु दत्तक वस्तीच्या नावाखाली त्या ठिकाणी एकही माणूस जात नाही, फक्त बिलं पास केली जातात. ते अधिकारी त्या ठिकाणी चिरीमिरी घेतात, ते नगरसेवक त्या ठिकाणी चिरीमिरी घेतात, त्याच्यामुळे सगळी दुर्गंधी पसरते. अरे तुम्ही कशात पैसे खावा, कचऱ्यात पैसे खाता, गटारात पैसे खाता, तुम्ही टॉयलेटमध्ये पैसे खाता, अरे एवढी आपली हे झाली आहे का? त्यामुळे ह्या पहिल्या गोष्टी मी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वठणीवर आणेन. सर्व यंत्रणा महानगरपालिकेची त्या ठिकाणी प्रभागात काम चालू करेल. तुमची दत्तक वस्ती योजना असेल, घरघरी कचरा उचलायची हे असेल, नंतर तुमचं टॉयलेट दिवसातून 2 वेळा साफ करायचं असेल, किमान त्या ठिकाणी स्वच्छ टॉयलेट देण्याचं काम, स्वच्छ प्रभाग देण्याचं काम, स्वच्छ पाणी देण्याचं काम, हे पहिलं माझ्या 100 दिवसाचं टार्गेट त्या ठिकाणी असेल. ज्या ज्या कचरा गुंड्या आहेत सार्वजनिक त्या स्वच्छ करण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मी करणार आहे आणि 100 दिवसात माझ्या प्रभागात तुम्हाला बदल दिसेल. आता आपल्याकडे एक विमानतळ होतं, तर अजून एक विमानतळ नवी मुंबईमध्ये बांधलंय, तर ते योग्य निर्णय होता? 100% योग्य निर्णय होता. ज्या देशाची तुमचा जो रोड मॅप आहे किंवा तुमचा हवाई मॅप आहे, हा जर गतीने असेल, एखादं चाक ज्या गतीने फिरेल, तुमची गाडी 50च्या गतीने जर पळाली तर ती तुम्हाला 2 तासात पोहोचवेल. 100च्या स्पीडने पळाली तर ती तुम्हाला 1 तासात पोहोचवेल. त्या ठिकाणी तुमचे रस्ते जर चांगले असतील, अमेरिका आज पुढे काय, रस्ते चांगले आहेत. आज नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून आपण पूर्ण देशात पाहतो. हायवे आपले जर पाहिलं आपण, अतिशय सुंदर असे हायवे, तुम्ही अटल सेतूवरनं प्रवास करा, त्या ठिकाणी बाकीचे रस्ते असतील ते देखील आपल्याला अतिशय सुसज्ज पाहायला मिळत आहेत. नितीन गडकरी ह्या ठिकाणी महाराष्ट्राच्या ज्या वेळेला वाहतूक मंत्री होते त्यावेळेला पुन्हा मुंबई सारखा एक्सप्रेस हायवे त्यांनी बनवला. अरे खंडाळा घाटामधनं त्या ठिकाणी 2-2 दिवस, 1-1 दिवस लागायचा मुंबईमध्ये पोहोचायला, परंतु 4 तासावरती त्याचं हे आणलं. आज नवी मुंबईचं विमानतळ होतंय. 75 वर्षात किती विमानतळं झाली? फक्त 84 विमानतळं काँग्रेसच्या काळामध्ये यांनी बांधली, परंतु आज जर पाहिले तर 450-500 विमानतळावरती आपण त्याला नेऊन ठेवलंय. याच्यानेच देश पुढे जाणार आहे, यांनीच आपण पुढे प्रगती करणार आहोत. ह्यासाठीच भारतीय जनता पार्टी पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य काय? त्या ठिकाणी पहिला देश, नंतर पार्टी आणि मग स्वतः. आणि यांचा ब्रीदवाक्य काय? पहिला मी, नंतर माझं कुटुंब आणि नंतर ती हे पार्टी, नंतर तो देश. आहे देश तर लांबच राहिला, यांचं काही घेणं देणं नाही. आज जर हे निवडून आले तर यांच्यामध्ये हिरवे झेंडे तुम्हाला फडकताना पाहायला मिळतील. आतंकवाद्यांना घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ज्या जे बॉम्बस्फोटाचे आरोपी होते त्यांना घेऊन तुम्ही त्या ठिकाणी विजय रॅलीमध्ये मिरवणुका काढताय. आज जर पाहिलं तर ही शिवसेना जी भगवी सेना होती ही हिरवी सेना झालेली आहे. उद्धव ठाकरेंची जी भगवी सेना होती ती हिरवी सेना झाली आहे. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते त्यांना पेलवणारं नव्हतं, कारण बाळासाहेब ठाकरे हे कर्तृत्ववान होते, नेतृत्व त्यांचं अतिशय वेगळं व्यक्तिमत्व होतं, परंतु ते उद्धव ठाकरेंमध्ये नाही. म्हणून प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण झेपणं त्यांचं काम नव्हतं, म्हणून देवाने सुद्धा देखील ते एकनाथ शिंदेच्या हातामध्ये दिलंय. मुंबईमध्ये जे ट्रॅफिक होतं त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या अतिशय प्रचंड गांभीर्याची समस्या आहे. कारण तुम्ही पाहिलं तर त्याच्याच भोवती सगळं ह्या गोष्टी हे झालेल्या आहेत. आपला प्रवास अतिशय कमी धीम्या गतीने त्या ठिकाणी होतोय. एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय, 5 मिनिटाचा रस्ता आहे, तिथे आपल्याला 1 तास लागतोय. परंतु देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये ज्या वेळेला महायुतीचा महापौर बसेल, पहिली त्या ठिकाणी वाहनतळ आपण निर्माण करणार आहे. आज आपण पाहिलं तर या ठिकाणी वाधवासारखी एक मोठी बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी वाहनतळ उभं केलंय. त्या ठिकाणी ऑर्चिड सारखी बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी बीएमसीने वाहनतळ तयार केलंय. म्हणजे त्या रस्त्यावरच्या गाड्या ज्या वेळेला त्या वाहनतळामध्ये जातील त्यावेळेला मुंबईचे रस्ते तुम्हाला खाली मिळतील. त्यावेळेला माझा मुंबईकर आरामात सुखाने प्रवास करू शकेल. त्यावेळेला तो फुटपाथवरती आरामात जाऊ शकेल. त्यावेळेला माझी महिला सुरक्षित असेल. आज जर बाहेर पडलं रस्त्याच्या तर कधी काय होईल सांगता येत नाही. मुंगी सारख्या गाड्या आहेत, सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण स्वच्छ रस्ते देणार आहोत, स्वच्छ पाणी देणार आहोत आणि अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी नियोजन भविष्यामध्ये ह्या शहराचं दिसेल. पहिली गोष्ट म्हणजे कुठली सिटी असेल ती जर नियोजनबद्ध असेल, त्याच्यावरती जर टाउन प्लॅनिंग असेल तर ती सिटी आपल्याला अतिशय सुंदर दिसते. मुंबईमध्ये हेच झालं की यांच्याकडे कुठलंही नियोजन नव्हतं. त्यामुळे ह्या मुंबईची पूर्ण आपण बकाल झालेलं शहर आपल्याला हे पाहायला मिळतं. परंतु देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मुंबईमध्ये महापौर बसल्यानंतर तुम्हाला मुंबई जशी तुम्ही साऊथ मुंबई पाहताय तशीच तुम्हाला सबबमध्ये देखील पाहायला मिळेल. तशीच तुम्हाला पुढच्या भागामध्ये देखील आपल्याला ही मुंबई अतिशय
अतिशय सुंदर झालेली पाहायला मिळेल. आता तुम्ही म्हणालात साऊथ मुंबई आणि सबब, ह्याच्यामध्ये फरक काय आहे साऊथ आणि मुंबई का आहे? त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. इंग्रजांनी ज्या वेळेला इथं मुंबईवरती राज्य केलं त्यावेळेला त्यांनी 100 वर्षाचा पुढचा विचार केला. आज व्हीटी सारखं स्टेशन पहा तुम्ही, आज मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग पहा, त्या ठिकाणी त्यावेळेला जी आझाद मैदान असेल एवढी मोठी मोठी मैदानं त्यांनी सोडली. तर त्यावेळेला त्यांनी पुढचा 100 वर्षाचा प्लॅनिंग करून त्या ठिकाणी शहराला निर्मितीला सुरुवात केली. आजही ते रस्ते आपल्याला कमी पडत नाहीये. आज सगळे लोक विटीला जातात. आजही ते स्टेशन कमी पडत नाहीये. का कमी पडत नाहीये? अभिमानानं सांगावं असं वाटतं की ते व्हीटी स्टेशन मध्ये जे बांधलं गेलं ते आमचे हंबीरराव काळे म्हणून घोडेगावचे माझ्या गावातले होते आणि ते कारीगर होते. त्यावेळेला त्यांना शासनाकडनं भायखळ्यासारख्या ठिकाणी 15 एकर जागा अशी मोफत देण्यात आली. त्यांनी एवढं सुंदर शहर, सुंदर स्टेशन तयार केलं म्हणून. पण त्यावेळेला त्यांच्याकडे पुढे दूरदृष्टी होती. नंतर यांच्याकडे जे सबबमध्ये तुम्ही इकडे पुढे आलात मुंबई याच्यामध्ये उपनगरांमध्ये काय अवस्था आहे दादरच्या पुढे तुम्ही पाहिलं तर ती जी शहरं निर्माण झाली त्यावेळेला ज्यांची जी दूरदृष्टी होती त्या पद्धतीने ते रस्ते तयार झाले, त्या पद्धतीने ती मैदानं झाली, त्या पद्धतीने ती सुरक्षित राहिली गेली. म्हणून आज ती मुंबई आपल्याला त्या ठिकाणी तशी पाहायला मिळते. मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर बसल्यानंतर काय बदल घडेल? तुम्हाला एक सांगतो, मुंबईच्या लोकांनी ठरवलेलं आहे की महापौर हा महायुतीचाच होणार आहे. त्याच्यामध्ये बदल तुम्हाला एवढा पाहायला मिळेल. देशात जर पाहिलं तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुतीची सत्ता त्या ठिकाणी आहे. राज्यात जर पाहिलं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदेजी असतील, अजित पवारजी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये आमची त्या ठिकाणी सत्ता आहे. आणि महानगरपालिकेमध्ये जर आमची सत्ता आली, सत्ता येणारच आहे, सत्ता आली तर त्या ठिकाणी मुंबईकरांच्या जीवनामध्ये प्रचंड बदल आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ज्या गोष्टी आहेत, आज माझ्या वॉर्डामध्ये काही गोष्टी आहेत की ज्या त्या ठिकाणी स्लमवरती डेव्हलपमेंट होऊ शकत नाहीये. आज त्याच्यावरती आरक्षण हे मिलिटरीचं आहे, तर त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते हे करता येईल, त्यांना कुठल्या घरांमध्ये पोहोचवता येईल किंवा तो भूखंड आहे त्याच्यावरती डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल, अशा एक ना अनेक गोष्टी. जसं तुम्ही साऊथ मुंबई पाहताय, क्लस्टर रोड झालेले पाहताय, मेट्रो झालेली पाहताय, त्या ठिकाणी अटल सेतू झालेला पाहायला मिळतोय आपल्याला. असं प्रचंड जाळं त्या ठिकाणी आपण पसरवणार आहोत. उद्योजक नगरी अतिशय सुंदरपणे त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळेल. आणि इतरून जे फॉरेनवरनं वगैरे लोक येतात आणि ते गरिबीचे फोटो वगैरे देशामध्ये दुसऱ्या देशांमध्ये दाखवतात, भविष्यामध्ये ते आपल्याला दिसणार नाही. मुंबई ही अतिशय क्लीन सिटी असेल आणि मुंबईचं जे जगाला अट्रॅक्शन आहे त्याच्यापेक्षा जास्त अट्रॅक्शन इथून पुढे आजच्या काळामध्ये ह्या मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक मुंबईकराचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल, प्रत्येक मुंबईकराचा पार्किंगचा प्रश्न सॉल्व्ह होईल, प्रत्येक मुंबईकराला त्या ठिकाणी चांगलं घर मिळेल, प्रत्येक मुंबईकरामध्ये या ठिकाणी मराठी जो टक्का आहे तो वाढवण्याचं काम, म्हणजे त्यांना चांगलं घर दिल्यानंतर ते ऑटोमॅटिक मुंबई सोडून जाणार नाहीयेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही मुंबई महानगरपालिका, ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर त्याच्यावरती बसणं गरजेचं आहे. आणि मुंबईकरांनी ते ठरवून टाकलंय, मराठी माणसांनी ते ठरवून टाकलंय की याच्यावरती इथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि यांनाच या ठिकाणी आरपीआय वगैरे असेल यांनाच त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेवर पाठवायचं आहे. हे लोकांनी मनामध्ये ठरवून टाकलंय. त्यांना माहिती आमचा विकास कुठे होणार आहे आणि आम्हाला भरकवटवलं कुठं जाणार आहे. त्यामुळे हा मतदार आता सुज्ञ झालेला आहे. पहिला मतदार सुज्ञ नव्हता, परंतु आताचा मतदार हा सुज्ञ झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई ही आपल्याला प्रचंड बदललेली दिसेल. आता आमचं पॉडकास्टचा शेवटचा भाग, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 3 शब्द सांगू, मग त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? पहिला शब्द मोदीजी. मोदीजी एक मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि जे महापुरुष झाले, हे महापुरुष त्यांच्या कर्तृत्वाने महापुरुष झालेले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला छत्रपती म्हणून त्यांनी राज्याभिषेक झाला, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर त्यांनी प्रचंड रणनीती असेल, आज देखील संपूर्ण जग त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटवरती अभ्यास करतंय. त्याच्या पद्धतीने त्यांची संविधान आपण पाहायला मिळत आहेत. आणि त्याच पावलावरती, त्याच दूरदृष्टीने आज नरेंद्र मोदी आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत. काय होतं काँग्रेसच्या काळामध्ये?
कुठे आपण पाहिलं मुंबईमध्ये इथं बॉम्बस्फोट झाला, दिल्लीला तिकडे बॉम्बस्फोट झाला, इथे आतंकवादी हल्ले झाले, तिकडे दंगल झाली, हे सगळं आपण पाहायला मिळत होतं. परंतु आज जर तुम्ही पाहिलं नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये जे काही गोष्टी घडल्या असतील किंवा 2014 ते आज 2025 पर्यंत, 2026 चालू झालाय तोपर्यंत जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 2-3 हमले सोडले तर ह्या देशावरती कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत झालेली नाही. ह्या सीमा आपण त्या ठिकाणी सुरक्षित करतोय. आपली अर्थव्यवस्था 7व्या-8व्या क्रमांकावर होती, ती आज आपण 4थ्या क्रमांकावरती आलोय. 5व्या क्रमांकावरून काल परवाच आपण मला वाटतं जर्मनीलाच मागे टाकलाय. तर आपण 4थ्या क्रमांकावरती आलोय. येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश त्या ठिकाणी आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय आणि हेच अमेरिकाला पाहत नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या कुरघोडी करतायत. परंतु त्या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये आपला जो सैनिक मारला जात होता, परंतु इकडनं परमिशन आल्याशिवाय गोळी चालवता येत नव्हती. आज मोदीजींनी फ्री ऑर्डर दिलेल्या आहेत. समोरून 1 गोळी आली तर इकडनं 10 गोळ्या गेल्या पाहिजे. त्यामुळे माझा जवान देखील आज सुरक्षित आहे, माझी सीमा देखील आज सुरक्षित आहे. त्यामुळे भारतीय 140 करोड लोक सुरक्षित आहेत. आणि म्हणूनच आपण पाहिलं मोदीजींच्या काळामध्ये काय नाही झालं. आज तुम्हाला तेव्हापासून आज 140 करोड लोकांना फ्रीमध्ये मोफतमध्ये धान्य वाटतोय. कसं वाटतंय? हे का मोदीजी खिशातून देत आहेत का? नाही. परंतु हा जो बजबजपुरी होती ती त्यांनी बंद केली. पहिले तर तो रेशनिंगचं दुकान असायचं, त्या रेशनिंगच्या दुकानावरती जे रेशनिंगवाला होता त्याच्यावरती सगळ्या लोकांच्या रेशनिंग कार्डचे धान्य यायचं आणि तो कुठेतरी हॉटेलला पार्सल करायचा, काळ्या बाजाराने विकायचा. परंतु मोदीजींनी त्या ठिकाणी त्याच्यावरती थंबवरती आणल्यानंतर ते रेशनिंग कार्ड, जे बोगस रेशनिंग कार्ड होते, करोडो रेशनिंग कार्ड बंद झाले. करोडो रेशनिंग कार्ड बंद झाले आणि तो जो वाह्यात आपला पुरवठा जात होता तोच पुरवठा आपल्याला वर्षभर, जो महिन्याला आपण पुरवठा देतो तो वर्षभराचा पुरवठा आपल्याकडे पडलेला आहे. त्यामुळे आपण ह्या 140 करोड लोकांना त्या ठिकाणी मोफत राशन पुरवू शकलो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये. तुम्ही पाहिलं त्यावेळेला डिजिटल इंडिया म्हणून आपण आणलं. त्यानंतर आपण बोललो की प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायत ही नेटनी त्या ठिकाणी जोडली गेली पाहिजे. प्रत्येकाने QR कोडचा हे केला पाहिजे, नेटवरती चाललो पाहिजे. त्यावेळेला विरोधकांनी काय केलं? अरे आपली लोक काय शिकलेली आहेत का? आपली लोक काय हे आहेत का? आपण कुठे अजून नेटनी पोहोचलो नाही, आपल्याकडे रस्ते पोहोचले नाही तर नेट कधी पोहोचणार? परंतु मोदीजींनी निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी आज गावाखेड्यात जर गेलात तुम्ही एखाद्या डोंगरावर, तिथं देखील नेटवर्क येते. तिथं देखील माझी अडाणी महिला जी असेल, जिला काही शिकलेली नाहीये, ती देखील जीपे करते स्कॅनरने. ती देखील माझ्या भाजीला एखादी बाई गेली तर ती देखील जीपे करते. तुम्ही पाहिलं तर नोटबंदी असेल, नोटबंदीवरती काय विरोधक त्या ठिकाणी बोंबा मारत होते की नोटबंदी हा मोठा घोटाळा आहे. अरे त्यावेळेला काँग्रेसच्या काळामध्ये हे पाकिस्तान जे आतंकवादी हल्ले करत होतं, ह्या ज्या नोटा आहेत तिकडे छापायचे हे लोक आणि त्याच नोटा, डुप्लिकेट नोटा इकडे इंडियामध्ये वापरल्या जायच्या. तुम्ही जर पहिलं जर 1 लाखाचा बंडल घेतला तर त्यात 10 नोटा डुप्लिकेट असायच्या. असं करून बघायला लागायचं. आज 1 नोट तरी असं कोणी करून बघतो का? त्याला चेक करतो का? नाही करत. त्याचं कारण आहे ती नोटबंदी झाली. यांच्या घरामध्ये जे अब्जो रुपयाचा थप्प्या लागल्या होत्या यांना काढी लावावी लागली त्याला. त्यामुळे यांचा तळफाड झालेला आहे. आज आपला देश अतिशय सुरक्षित हातामध्ये, आज आपला देश प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आज आपण कॅशलेस मार्गावरती चाललेलो आहे. आज आपल्या खिशामध्ये यंग मुलं आहेत, तुमच्या खिशामध्ये किती पैसे असतील आता? नाहीये का? तर तुमच्या वॉलेटमध्ये पैसे आहेत, तुमच्या मोबाईलमध्ये पैसे आहेत. तुम्हाला माहितीये मी कुठे पैसे पे करू शकते. आज आपण कॅशलेस मार्गावरती त्या ठिकाणी चाललोय आणि हे सर्व श्रेय हे नरेंद्र मोदीजींचं आहे. तुम्ही पाहिलं तर अतिशय आपण येणाऱ्या काळामध्ये हा देश जर मोदीजींच्या हातामध्ये गेला नसता तर ह्या ठिकाणी आपल्याला बांगलादेशमध्ये जो प्रकार झाला तो इंडियामध्ये आजपर्यंत पाहायला मिळालेला असता. आपल्याला हमासमध्ये जो प्रकार झाला तो आज इंडियामध्ये पाहायला मिळालेला असता. आज आपली मुलं, आज आपल्या महिला रस्त्यावर फिरू शकल्या नसत्या. परंतु आज आपण सुरक्षित जीवन जगतोय, चांगलं जीवन जगतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी सांगतो की आपला मुंबईचा तरुण असेल, महाराष्ट्रातला तरुण असेल, इंडियाचा तरुण असेल, हा देश सोडून बाहेर जाणार नाही. कारण तेवढ्या सुविधा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये इथे मिळेल. म्हणून नरेंद्र मोदीजी ग्रेट लीडर. दुसरा शब्द उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे म्हटलं तर सर्वात अपयशी मुख्यमंत्री. तिसरा वॉर्ड 127 घाटकोपर.
वॉर्ड 127 बद्दल जर सांगायचं तर हा पूर्ण डोंगराळ विभाग आहे. तिथल्या विभागातील जनता ही अतिशय साधी जनता आहे. म्हणजे 70% जनता ही गरीब जनता आहे आणि त्या गरीब जनतेने आजपर्यंत आपण त्या सुविधा पोहोचू शकलो नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आजही महिला शौचालयाला उघड्यावर जातात. मुंबई सारख्या जागतिक शहरामध्ये, अरे गावाखेड्याला सुद्धा आता घराघरामध्ये टॉयलेट झालेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये. त्यांना देखील आपण 12,000 रुपये टॉयलेट बांधण्यासाठी देतोय. परंतु मुंबई सारखं ज्याला जगाला अट्रॅक्शन आहे, अशा मुंबई सारख्या आणि घाटकोपर सारख्या शहरामध्ये आज महिला डोंगरावरती शौचालयाला जातात. हे संपूर्ण जे काही खापर आहे, हे संपूर्ण खापर यांच्या माथ्यावरती फुटतंय. येणाऱ्या काळामध्ये वॉर्ड 127च्या लोकांनी जर नेतृत्व करण्याची संधी दिली तर तुम्हाला सांगतो हे सर्व प्रश्न आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिटवून टाकणार आहे आणि अतिशय सुंदर, सुरक्षित आणि चांगला प्रभाग लोकांना त्या ठिकाणी देऊ. तुमचं शिक्षण झालं गावी, तुम्ही 10वी पर्यंत शिकलात, मग आता तुम्ही इथे, मग तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल? माझं शिक्षण 10वी झालं परिस्थितीच्या माध्यमात, म्हणजे परिस्थिती त्या पद्धतीची नव्हती. परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर आज जर माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचं, माझी धर्मपत्नी आहे अलका भगत. ही देखील गरीब कुटुंबातली आहे. ती आई वडिलांना एकटीच आहे आणि कुर्ल्यासारख्या ठिकाणी ती राहत होती. तिथे देखील ती ज्या वेळेला शालेय शिक्षण घेत होती त्यावेळेला तिच्या वडिलांना त्यावेळेला टीबी झाला. टीबी झाल्यानंतर ते एक्सपायर झाले. एक्सपायर झाल्यानंतर आईला देखील टीबी झाला. तिला देखील शाळा मध्यातून सोडावी लागली, कारण टीव्ही त्यावेळेला पाहिलं तर अतिशय संसर्गजन्य रोग होता. त्यामुळे तिला देखील कमी याच्यातून शाळा सोडावी लागली. दुसरी गोष्ट म्हणजे मी मुंबईला आल्यानंतर आमचा प्रवास सुरू केल्यानंतर आम्ही आमच्या मुलांना इंग्लिश मिडियम मधनं चांगलं शिक्षण दिलंय. आज माझी मुलगी त्या ठिकाणी MA कम्प्लीट झालंय तिचं. पुण्याला ती चाणक्य अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी UPSC ची तयारी करते. तिने माझा आदर्श त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून, माझे पप्पा सकाळी उठल्यापासून रात्री लोकांना किती मदत करतात, लोकांची किती मदत करतात, तर मला देखील अशा क्षेत्रामध्ये जायचंय की जेणेकरून मला त्या ठिकाणी लोकांना मदत करायची. तर मग तिने तो UPSCचा मार्ग निवडला. तिने डोक्यात ठेवलंय की मला IAS व्हायचंय. तिने आता मागचा पहिला आयटम दिला, फक्त 4 मार्कावरनं ती राहिली, नाही तर ती देखील आज IAS त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु ती देखील अतिशय 18 तास मेहनत करून त्या ठिकाणी तिचा अभ्यास करते. का तर एक तो जो बाळकडू असतं किंवा जे रक्तात असतं तेच माणूस पुढे करत असतं. ती वडिलांना पाहते, लोक सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत वडील किती लोकांची समस्या सोडवतायत. दुसरी गोष्ट म्हटलं तर मुलगा माझा इथे हिरानंदिनीला MBA करतोय. तो देखील बिझनेसमध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये पुढे जायचंय त्याला, कारण तो देखील लोकांमध्ये जाताना अतिशय नम्र पद्धतीने लोकांना वडील काय करतायत ते देखील तो पाहतोय. त्यामुळे माझी दोन्ही मुलं अतिशय उच्च शिक्षित त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्यांना देखील लोकांची सेवा करायची आहे. त्यामुळे माझं जर पाहिलं तुम्ही तर मी 2007ला पहिली महानगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळेला मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून अपयश आलं. 2012ला माझा वॉर्ड लेडीज झाला. मला भारतीय जनता पार्टीकडनं देखील ऑफर होती. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो. त्यावेळेला मुलं लहान होती, घरामध्ये राजकारण पूर्ण आलं तर मुलं डिस्टर्ब होतील, घर डिस्टर्ब होतील, आपण दोघेही बाहेर राहिलो तो प्रॉब्लेम होईल. ती सीट, निवडून येणारी सीट मी त्या ठिकाणी सोडून दिली. त्या ठिकाणी पैसेच कमवायचे असते, नगरसेवक पदच घरात पाहिजे असतं, तर मी मुलांचा विचार केला नसता. परंतु आमचं शिक्षण कमी राहिलं म्हणून मुलांच्या शिक्षणामध्ये हे यायला नको, त्यांच्या संस्कारावरती कुठेतरी प्रॉब्लेम यायला नको. त्यामुळे 2012ला सुद्धा मी निवडणूक फॉर्म मागे घेतला. नंतर 2017ला मी पुन्हा त्याच प्रभागातून महानगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळेला देखील मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग प्रमुख म्हणून काम करत होतो. त्या देखील वेळेला मला पराभव पत्करावा लागला. परंतु गेली 20 वर्ष आम्ही कंटिन्यू कुटुंबाने त्या ठिकाणी सातत्य ठेवलं आणि आजपर्यंत लोकांची सेवाच त्या ठिकाणी करत आलोय. करोडो रुपये घरातले टाकून, माझ्या बिझनेस मधले टाकून त्या ठिकाणी आपण लोकांची सेवा करतोय. त्यामुळे माझं कुटुंब हे पूर्णपणे हे लोकांसाठी काम करणारं कुटुंब आहे. माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, त्यांचे विचार देखील. माझी धर्मपत्नी ज्या वेळेला मी नसतो त्यावेळेला तीच सर्व हँडल करते. महिलांचे काही प्रश्न असतील तीच हळदी कुंकू असेल, इतर काही कार्यक्रम असेल ती प्रभागामध्ये बघत असते. मी नसताना घरी कोणी आलं तर ती त्यांना हे करून सांगत असते. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री, आपल्या
जे वसंतदादा पाटील हे देखील कमी शिकलेले होते, परंतु तुम्ही पाहिलं तर त्यांनी देखील महाराष्ट्र एक नंबरला नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. परंतु त्याच याच्यामध्ये त्यावेळेला शिकता आलं नाही म्हणून आम्ही थांबलो का? तर नाही. मी देखील त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण विद्यापीठामधनं त्या ठिकाणी मी पॉलिटिकल सायन्स मधनं माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. नंतर आता ह्या काळामध्ये, कोविड काळामध्ये, नंतर आता मी 1-2 वर्षापूर्वी माझं पॉलिटिकल सायन्स मधनं माझं शिक्षण पूर्ण केलं. तर आम्ही भले परिस्थितीनुसार किंवा त्या परिवाराच्या याच्यानुसार आम्हाला शिकता नसेल आलं, परंतु आम्ही पुढे देखील ते शिक्षण पूर्ण केलं आणि आमच्या मुलांना त्या ठिकाणी उच्च शिक्षित केलेलं आहे. आणि लोकांची कामं करण्यासाठी, लोकांसाठी काय करू शकतो त्याच मार्गावरती आज ते दोघं देखील चाललेत. हे मला अभिमान आहे. आमचा पॉडकास्टचा शेवटचा भाग असतो जिथे तुम्ही मुलांना जे आता शिकतात आहेत किंवा त्यांना पुढे काय करायचं त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी त्यांना संदेश द्या. माझं युथला सर्वांना एकच सांगणं आहे की आता आपण जर पाहिलं तर सर्व अतिशय सुज्ञ झालेले आहेत. त्यामुळे हा युथ हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी, महायुतीच्या पाठीशी उभा राहीलच. कारण त्यांना दिसतोय देश प्रगती पथावर चाललाय, त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रगती पथावरती चाललेला आहे. ह्या 2-2.5 वर्षानंतर सरकार बदलल्यानंतर मुंबईमध्ये किती बदल झालाय हे आपल्याला पाहायला मिळतंय. देशामध्ये रोजगार निर्माण होतोय. आज आपण पाहिलं तर आपण परदेशातून सगळे मिलिटरीचे वेपन्स मागवायचं, सगळे हवाई आपण परदेशातून मागवायचो, परंतु आज त्याची निर्मिती आपण भारतामध्ये करतोय. त्याच्यासाठी आपण लोकांना निर्यात करायला सुरुवात केलेली आहे, दुसऱ्या देशांना निर्यात करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वात ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या मुंबईमध्ये युथ हा कुठेही महाराष्ट्रापासून, मुंबईपासून बाहेर जाणार नाही. कारण त्याला ह्याच ठिकाणी अतिशय सुरक्षित, अतिशय चांगलं आणि अतिशय सुंदर असं शहर आणि अतिशय चांगले उद्योजक त्याच्या लाईफमध्ये आपण आणणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी जरी पाहिलं तर घाटकोपरमध्ये आतापर्यंत कुठल्या नेत्यांनी किंवा आमच्या माजी नगरसेवकांनी नोकरी मेळावे घेतले नसतील. मी माझ्या माध्यमातून नामांकित कंपन्या, आता माझ्या मिसेसनी त्या ठिकाणी आचारसंहितेच्या अगोदर एक नोकरी मेळावा 25 ते 30 नामांकित कंपन्या त्या ठिकाणी आल्या. शेकडो मुलांना, जे सुशिक्षित मुलं आहेत ज्यांना जॉब नाहीयेत, अशा शेकडो मुलांना त्या ठिकाणी नामांकित कंपन्यांमध्ये आपण जॉब दिले. लाख रुपये पॅकेज असेल, महिन्याचं लाख रुपये असेल, 80,000 असेल, 50,000 असेल, अशा ठिकाणी आपण त्यांना जॉब देण्याचं काम केलं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युथ देखील हा भारतीय जनता पार्टी बरोबर आणि माझ्या प्रभागात हा 100% माझ्या बरोबर उभा राहील, एवढी मला 100% खात्री आहे. कारण त्यांना दिसतंय आमचं भविष्य कोण घडू शकतं, आमच्यासाठी काम कोण करू शकतो, आमच्यासाठी दूरदृष्टी असलेला नेता कोण आहे. त्यामुळे 100% माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि मला युथला एवढंच सांगायचं आहे, आपल्या देशाबद्दलचं आपलं जे प्रेम आहे हे वाढत गेलं पाहिजे. आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला शुअर असलं पाहिजे की हा भारत हा तरुणांसाठी अतिशय सुरक्षित आणि अतिशय चांगला घडणार आहे. कारण आपण पूर्ण जगामध्ये पाहिलं तर सर्वात यंग क्राऊड किंवा सर्वात जास्त यंग जर कुठला देश असेल तर तो भारत देश आहे. आणि म्हणून आपला युवा हा देशाच्या बाहेर जाणार नाही, हे 100%. धन्यवाद. धन्यवाद.